एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीनारायण मंदिर, वेदगंगा नदी व ब्रिटिशकालीन घाट, नंदी मंदिर, महादेव मंदिर। यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा। हा जो रस्ता आहे समोरनं येणारा तो अक्कोळकडे जातोय, निप्पाणी अक्कोळकडे, आणि समोर जो जातोय हा गळतगेला जातोय, आणि हा जो रस्ता आहे हा वन्नरगेला जातोय। गेला जाऊया, लक्ष्मीनारायण मंदिरकडे निघत आहोत। या गावात वेदगंगा नदी जाते आणि वेदगंगेच्या काठावर हे गाव वसलेलं आहे। तर मित्रांनो, या गावच्या आजूबाजूला आपल्याला शेती दिसून येते। यावरून या गावचे शेती हाच प्रमुख व्यवसाय आपल्याला दिसून येतो, आणि येथील लक्ष्मीनारायण मंदिराला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत। या मंदिराला बादशाहच्या काळात मानधन मिळत होते असं आम्हाला येथील पुजाऱ्यांनी सांगितलं। नारायण मंदिराला प्रवेश करण्या अगोदर या ठिकाणी एक स्टेज कठडा आपल्याला दिसतो। या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे या कट्ट्यावरून ते घेत असतात, आणि या गावचा, या मंदिराच्या आजूबाजूचा असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। मित्रांनो, मी महेश अरभावी एक्सप्लोर विथ ब्रँडमॅनच्या माध्यमातून आज मी निप्पाणी जवळील वन्नरगी या गावात आलेलो आहे, आणि वन्नरगी गावातील प्रसिद्ध अशा लक्ष्मीनारायण मंदिराला आज आपण भेट देत आहोत। तर चला मित्रांनो, आज आपण जाऊया लक्ष्मीनारायण मंदिर बघण्यासाठी। त्याच्या समोर आपल्याला अशा पद्धतीचं दीपमाळ दिसून येतं। बाजूला मोठा व्हरांडा आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी पायऱ्या आहेत, आणि अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी या टाईल्स बसवण्यात आलेले आहेत बसण्यासाठी। हा एक फार मोठा व्हरांडा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, आणि हा मंदिराचा वरचा भाग आहे। या मंदिराचं या ठिकाणी आपल्याला चित्रण दिसून येतं। ज्या पद्धतीनं मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्याचं हे डिझाईन या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। हे मारुतीचं मंदिर आहे। देवळाच्या आतमध्ये जात आहोत। देवळाच्या समोर ही फार मोठी घंटा, जुनी घंटा आपल्याला दिसून येते, आणि देवळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गजलक्ष्मी ही मूर्ती आहे। हे लक्ष्मीनारायण मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे, आणि मी आता लक्ष्मीनारायण मंदिराच्या मंडपामध्ये, सभा मंडपामध्ये आलेलो आहे। या देवळाचं सभा मंडप आहे, आणि समोर या पद्धतीने एक घंटी आहे, या बाजूला कासव आहे, आणि समोर अशा पद्धतीचं हे मंदिर आहे। भव्य सभा मंडप या अशा पद्धतीचा आहे। ही मंदिराची पालखी आहे, ही सभा मंडपात ठेवण्यात आलेली आहे। या मंदिराच्या सभा मंडपाच्या बाजूलाच या ठिकाणी आपल्याला धर्मशाळा दिसून येते। ही धर्मशाळा अशा पद्धतीची आहे। आपल्याला या पद्धतीनं या ठिकाणी धर्मशाळा दिसून येते। आता काही साहित्य ठेवण्यासाठी ही जागा त्यांनी वापरात आणलेली आहे। जाण्यासाठीचा अशा पद्धतीचा हा रस्ता आहे, हे आपण पाहू शकता।
मंदिराचा वरचा भाग आहे आणि ह्या पायऱ्या आहेत. त्याच्या आतमध्ये बाळूमामाचा हा एक मोठा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. गाभारा आहे. गाभाराच्या वरच्या चौकटीवर आपल्याला गणपती दिसतोय. मंदिरातल्या गाभाऱ्यात आलेलो आहे आणि या ठिकाणी लक्ष्मीनारायणचं या ठिकाणी आज पूजा बांधण्यात आलेली आहे. तर या मंदिराबद्दल माहिती या मंदिराचे पुजारी या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. अश्विनी कलापा गुरव हुन्नरगी लक्ष्मीनारायण मंदिर हुन्नरगीमध्ये जे लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे हे पुरातन काळामधील मंदिर आहे. येथे स्वयंभू लक्ष्मीनारायणाच्या 2 मूर्ती आहेत. ह्या मूर्ती दगडी आहेत. ही समोर आहे ही पूजा बांधण्यात आलेली आहे. ह्याच्या मागे स्वयंभू मूर्ती लक्ष्मीनारायणाच्या 2 मूर्ती शेषनागासहित आहेत. अशा पद्धतीचं लक्ष्मीनारायणाचे स्वयंभू मूर्त्या आहेत. लहान छोटस मंदिर लहान पूर्वी होतं. आता हे मंदिर थोडं मोठं बांधण्यात आलेलं आहे. एप्रिल महिन्यामध्ये यात्रा मोठ्या प्रमाणात यात्रा 2 वेळा यात्रा होती. एक वेळा धनगराची यात्रा म्हणून शुक्रवार होते. दुसऱ्या शुक्रवारी गावची यात्रा होते. ते मोठ्या प्रमाणात होते. हे मंदिर निपाणीपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे मंदिर आषाढ श्रावण महिन्यामध्ये बंद असते. पाण्याखाली मंदिर असते. ಕಲ್ಲಾಪುರ ಅಂತೀನಿ ಬರೋರಿ ಈ ಹುನ್ನರಿಗೆ ನಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನ ಪೂಜಾರಿಗೆ ರೀ ನಮ್ಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಪಗಾರ ಕೊಡ್ತೀವಿ. ತೋಪ್ ಹತ್ತೈತ್ರಿ 1974 ಪಾಯ ತೆಗೆದಾಗ ಇಲ್ಲಿ ಜಾಪುರ ಪಾಯ ತೆಗೆದಾಗ ತೋಪ್ ಹತ್ತೈತಿ. ಇಲ್ಲೊಂದ ಅಲ್ಲೊಂದು ಮಂದಿರ ಪೂಜೆಯಿಂದ ದೇವಸ್ಥಾನ ಐತಿ. ಗುಡಿಗೆ ದೇವಸ್ಥಾನ ಜಮೀನೆಲ್ಲ ಸಿಕ್ಕಿದ್ವಿ ಅವರು ಬಡಿದ मंदिराचा मागचा भाग आहे. हे मंदिराचं शिखर आहे. हेमाडपंथी स्वरूपाचं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. अतिशय जुनं बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत आणि या ठिकाणी मारुतीचं मंदिर हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मंदिराच्या मागच्या बाजूला इथल्या भक्त मंडळींनी सभामंडप बांधलेला आहे. या सभामंडपामध्ये अनेक कार्यक्रम या देवळातले होत असतात. हा मंदिराचा मागचा भाग आहे. बाजूने आपल्याला हा पुढचा बांधलेला सभामंडप दिसून येतोय. या मंदिराच्या मागच्या बाजूला अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला काही मूर्त्या आढळतात. या तुम्ही पाहतात आणि हा मंदिराचा शिखर आहे आणि सभामंडपाचा मंदिराच्या मागच्या बाजूला हा सभामंडपाचा भाग आहे. मंदिराच्या बाहेरचा असा हा भाग आहे आणि अशा पद्धतीचं मंदिराचं बांधकाम केलेलं आपल्याला दिसून येतं आणि समोरच्या बाजूला कार्यक्रमासाठी अशा पद्धतीनं मोठं एक प्रांगण आपल्याला दिसून येतं आणि समोरच्या बाजूला वडाची झाडे त्याच्या पारंब्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आलेली आहेत. बाकडी ठेवण्यात आलेली आहेत. हा एक चिंचेचा पार आपल्याला दिसून येतो. अरुण बाळासाहेब पाटील मला या ठिकाणी भेटले आणि त्यांनी मंदिराबद्दल मला माहिती दिली. हे पुरातन दैवत असून हे पुरातन मंदिर असून 45 ते 40 गावचे कुलदैवत आहे व जागृत देवस्थान आहे. या मंदिराचे नवरात्रोत्सव यात्रा सर्व काही सावधान आणि एकमेक सहकार्य करत घेत. या मंदिरातील पुजाऱ्यांचे हे मोबाईल नंबर आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला
बसवेश्वरांचा हा सुंदर डिजिटल बोर्ड आहे. आज आम्ही या ठिकाणी निप्पाणी जवळील वनरगी गावात आलेलो आहोत आणि वेदगंगा नदीच्या काठेला इथं आलेलो आहोत आणि आज आपण या ठिकाणी वेदगंगा नदी आपण पाहणार आहोत. तर या मित्रांनो, चला. ही जी दगडं नदीकाठाला जाताना आपल्याला दिसतात हे संपूर्ण ब्रिटिश काळातला आहे आणि ब्रिटिश काळातच हा रस्ता नदी घाटापर्यंत अशा पद्धतीनं दगडी आणि दगडी पायऱ्या टप्प्यांचा हा रस्ता नदीपर्यंत जातो. ही वेदगंगा नदी आहे आपण पाहता आणि पूर्वीच्या काळी या ठिकाणी नावाडी या नावेतून लोकांना इकडच्या बाजूने तिकडं घेऊन जाण्याचं कार्य हे सर अशा पद्धतीचं आहे आणि या नदीच्या बाजूने 12 लिंग आहेत असंही सांगितलं जातंय. ही वेदगंगा आहे. या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जी तृष्णा आहे भागवणारी आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जीवदान लाभलेलं हे वेदगंगा आहे. हा घाट तुम्हाला दिसत आहे तो ब्रिटिशांच्या काळातला आहे. भारत सरकारच्या ब्रिटिशकालीन राज्यात हा घाट बांधण्यात आलेला आहे आणि या बाजूचा जो घाट आहे हा घाट नंतर बनवण्यात आलेला आहे आणि चांगल्या आरसीसी पायऱ्यांचे टप्पे देखील काढण्यात आलेले आहेत आणि भारत सरकारच्या ब्रिटिश राजवटीमध्ये हा जो घाट आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि या घाटाचे जे टप्पे आपल्याला दिसून येतात हे टप्पे अतिशय दगडी आणि मजबूत आणि हा जो कठडा आपण पाहतात हा कठडा देखील अतिशय सुंदर बांधण्यात आलेला आहे आणि या बाजूला देखील आपल्याला अशा पद्धतीचा कठडा हा दिसून येतो आणि या गावात आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बसून एक 10 मिनिटं बसून नदी निहाळू शकता आणि आपला वेळ घालवू शकता. अतिशय सुंदर चांगलं ठिकाण. या नदीचं वैशिष्ट्य असं आहे तर सर्व नद्या या समुद्राकडेच वाहत असतात. या नदीचं वैशिष्ट्य आहे या वेदगंगेचं. ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते असा याचा उलटा प्रवाह आहे. या ठिकाणी या वेदगंगेत या नदीचं दर्शन या ठिकाणी घेत आहे हातपाय धुवून आणि या वेदगंगेला या ठिकाणी नमस्कार करून मी माझ्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघत आहे. मंदिर या नदीच्या काठावर आहे. शक्य लिहिलेलं आहे 1819 मध्ये याचं बांधकाम झालेलं आहे आणि हे जे आहे ते महादेवाचं मंदिर आपल्याला दिसत आहे. नदीच्या काठावर वसलेलं हे महादेवाचं मंदिर आहे. तर सर्वजण मिळून म्हणूया हर हर महादेव. हा एक फार मोठा कटआउट या ठिकाणी लावलेला आहे. गावातील प्रसिद्ध असं हे बसवेश्वर मंदिर आहे आणि समोरच हा एक फार म्हणजे जुनं हे वृक्ष आपल्याला दिसत आहे आणि अशा पद्धतीचं हे मंदिर बांधकाम झालेलं आहे. मंदिराला जाण्यासाठी अशा पद्धतीच्या या पायऱ्या आहेत. मंदिराचा बाजूचा हा परिसर अशा पद्धतीनं आहे. हे पुरातन असं बसवेश्वराचं मंदिर आहे ते आपण या ठिकाणी पाहतात आणि आता आम्ही या ठिकाणी
या मंदिरामध्ये जात आहोत. मंदिराचा हा सभामंडप आहे आणि अतिशय नक्षीदार हे दगडी बांधकाम या मंदिराचं आपल्याला दिसून येतं आणि नव्यानं बांधलेलं हे बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हे जे सभामंडप आहे हे सभामंडप सध्यामध्ये बांधलेलं आहे आणि हे जे मंदिर आहे आपण पाहतात ह्या बसवेश्वर मंदिरमधील ही नंदी आहे. ह्या नंदीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता या ठिकाणी शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. उत्सवाच्या वेळेला अशा पद्धतीनं पूजा नंदीची आणि शिवलिंगाची बांधण्यात येते. आता या नंदीबद्दल माहिती आहे मला एकट्याने अशा पद्धतीने सांगितलं. अशी आख्यायिका आहे की ही लहान मूर्ती मोठी मोठी होत जाताना एवढी मोठी झालेली आहे. अशा पद्धतीनं माहिती मला या मंदिरातल्या या नंदीबद्दल आता या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. या मंदिराच्या बाजूला असलेलं हे महादेवाचं मंदिर आहे. हे अतिशय पुरातन आहे, दगडी बांधकाम आहे हे आपण पाहतात. आणि या मंदिराला जाण्यासाठी अशा पद्धतीचं एक प्रवेशद्वार आहे. अतिशय छोटंसं प्रवेशद्वार आहे आणि वरच्या बाजूला शिवपार्वतीचं नक्षीदार कोरलेलं आपल्याला या ठिकाणी ही मूर्ती दिसते. आणि आता मी या मंदिराच्या आतल्या बाजूला प्रवेश करत आहोत. मंदिरात आतमध्ये शिवलिंग आहे. मंदिरात आतमध्ये लाईट नसल्या कारणाने आम्ही आता बाहेर परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, ही वेदगंगा नदी आहे आणि या वेदगंगा नदीच्या वरूनच आम्ही आता निघत आहोत. निप्पाणी हे गाव पुणा बेंगलोर नॅशनल हायवेवर आहे. येथे राहण्यासाठी हॉटेल्स व रेस्टॉरंट उपलब्ध आहेत. हुन्नरगी गावचे अंतर निप्पाणीहून 15, कोल्हापूरहून 55, पुण्याहून 285, मुंबईहून 427, बेळगावहून 90 आणि बेंगलोरहून 590 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @explore with brandman.